मराठवाड़ा की बाढ़ और किसानों की तबाही पर अब राजनीति तेज हो गई है। कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने सरकार को घेरा और सीधा सवाल पूछा कि क्या पैसों की तिजोरी खाली बताकर किसानों को आत्महत्या करने दिया जाएगा। वडेट्टीवार ने अजित पवार पर भी निशाना साधते हुए कहा कि सरकार चुनावी वादों से पीछे हट रही है। काल जे सरकार गेलंय ते औपचारिकता म्हणून पूर्ण करायला गेलं की काय, अशा प्रकारची परिस्थिती काल त्यांच्या दौऱ्यामध्ये दिसली। एका व्यक्तीने विचारलं की किती मदत करणार, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका। याचा अर्थ काय की मदतीची कुठलीही ठोस भूमिका किंवा किती देणार याबाबत सरकारने गुप्तता का ठेवली। जर बांधावर जात आहे तर मंत्र्यांनी का सांगू नये, मुख्यमंत्र्यांनी का सांगू नये की तुम्हाला एवढी मदत मिळेल, इतक्या हेक्टरपर्यंत मिळेल, आणि इथे कुठे राजकारण आलंय। खरं तर यामध्ये सरकारची नियतच ही शेतकऱ्यांना बनवाबनवीची दिसते आहे। जर आपण एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे गेलो तर 8,500 रुपये प्रति हेक्टरी म्हणजेच 2 हेक्टरपर्यंत मदत देण्याची सरकारची तयारी दिसते। 5 एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांना केवळ 17,000 रुपये ही मदत मिळणार आहे। आणि या मदतीनं काय होणार आहे, पूर्ण पीक गेलं। आता सोयाबीनवर येलो मोजॅक नावाचं मोठा संकट आलेलं आहे आणि त्या येलो मोजॅक नावाच्या किडीमुळे एकरी 1 क्विंटल सुद्धा, 1 बोरा सुद्धा सोयाबीन होत नाहीये। मग अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं। पूर्वी शेतकरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आत्महत्या करणारा राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतोय, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे। आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही पीक विम्याचं वाटोळं केलं। निवडणुकीच्या पूर्वी 1 रुपयात विमा बोंबाबोंब केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ट्रिगर लावलेत त्यामध्ये या सगळ्या संकटामध्ये कुठेही शेतकऱ्याला मदत होणार नाही, पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सर्व बाजूला काम करावं, सर्व कामं थांबवावी, पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी। किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगू शकत नाही। ही परिस्थिती आहे। केवळ मंत्री गेलेत, मुख्यमंत्री गेलेत, उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपले नावाचे फोटोचे स्टिकर लावून मदत करण्याचा दिखावा काही मंत्री करतायत, काही मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत। काल ते लोकांनी सामान वापस घेऊन जा म्हणून सांगितलं। याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा रोष, कारण होत्याचं नव्हतं झालं, काही शिल्लक राहिलेलं नाही, जनावरं वाहून गेलेत, घरात काही राहिलं नाही आणि पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं, जमिनी खरडून गेल्या। मग अशा स्थितीमध्ये त्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या केवळ दिखावा करू नका, तर ठोस काय मदत करणार आहे सरकारने सांगितलं पाहिजे, तर शेतकऱ्यांना आधार वाटेल। नाही पण लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिलेत, तर मतं घेण्यासाठीच दिले ना। लाडक्या बहिणींचा वापर काय केला, सत्तेमध्ये येण्यासाठी। नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात, जनतेने नाकारलंच होतं। लाडक्या बहिणींना तुम्ही थोडासा हे 1,500 रुपये महिना सुरू केला आणि आम्ही देणार 2100 देणार म्हणून सांगितले, 2100चा तर पताच नाही। आणि याचा वापर केवळ निवडणुकीसाठी तुम्ही केला। मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का, शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा। त्यामुळे माझा प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही घोषणा केली, 1 वर्ष होत आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, आणि 1 वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत नसेल तर तुमची नियत साफ नाही। तुम्ही तुमचं केवळ बोलून वेळ मारून नेण्याचा तुमचा इरादा दिसतोय। 2014 मध्येच्या पूर्वी शेतकऱ्यांना कापसाला 7,000-8,000 रुपयापर्यंत भाव मिळत होता, 5,500ला कोणी विकत नाही। आता एफसीआयने जे निकष लावलेत त्यामध्ये एकही शेतकरी एफसीआयकडे कापूस टाकू शकत नाही। का झोपला आहेत का तुम्ही, झोपलाय का सरकार, कुठे आहे तुमचं सरकार, कुणासाठी मदत करताय। बेरोजगार पूर्ण वाऱ्यावर सोडलात, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलात, काय काम करताय। नाही आमची सगळी खालची यंत्रणा गेली आहे। काल प्रदेशनी आमच्या कमिट्या करून पाठवल्या आहे। आम्ही 28 तारखेपासून, हा पुन्हा 2 दिवसाचा पाऊस दाखवल्यामुळे आम्ही थांबलो होतो, आमचा दौरा कालपासून होता, परंतु 28 तारखेपासून आम्ही सर्व नेते शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचं ठरवलं आहे आणि वस्तुस्थिती पाहून सरकारला जिल्ह्यामध्ये मोर्चे काढू आणि सरकारचा कुठलाही मंत्री जर मदत मिळाली नाही तर फिरणार नाही, ही आम्ही शेतकऱ्याला असे आम्ही आवाहन करू। नाही मी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मी 6 महिन्याचा निधी, आमदार निधी मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहे। सर्व आमदारांनी 6 महिन्याचा निधी द्यावा, सत्ताधारी असू दे की विरोधी असू दे। मी उद्याच पत्र लिहून
मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, आम्ही 6 महिन्याचा आमदारचा निधी आम्हाला नको आहे. सर्व भाजपच्या आमदारांनी, काँग्रेसच्या आमदारांनी, सर्व आमदारांनी 6 महिन्याचा निधी या संकटग्रस्तासाठी दिला पाहिजे असं आवाहन मी करतोय.